रोज सोडवण्यासाठी की याच्यानं तुमचा सराव होणार आपलं एकमेव असं चॅनल आहे जे न्यायालयीन भरती विषयी असेल, पोलीस भरती विषयी असेल, त्या सगळ्या गोष्टीची गॅरंटीड मोफत तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतायत. म्हणून जे स्टडी मटेरियल तुम्हाला भेटत आहे त्याचा चांगला तुम्ही फायदा घेतला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. न्यायालयीन भरतीविषयी तुमचे जेवढे प्रश्न येतात त्या सगळ्या प्रश्नांचे मी उत्तर देतो. म्हणून 1000 वेळा तुम्ही नेहमी एकच कमेंट करत जाऊ नका की सर आम्ही पेपर कशा प्रकारे सोडू. तुम्ही जे प्रश्नपत्रिका टाकताय चॅनलवरती, टेलिग्राम चॅनलवरती किंवा युट्यूब चॅनलवरती, या सगळ्या प्रश्नाचं मी उत्तर देतो तुम्हाला. म्हणजे कसं आहे, तुम्हाला मी दिलेला शब्द हा शेवटपर्यंत पाळणार. कधीपर्यंत? जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत. मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, आपल्या चॅनलवरती सगळे क्लासेस, सगळ्या प्रश्नपत्रिका या मोफत आहेत. आता तुम्ही रोजच्या रोज पेपर सोडवता, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या चॅनलवरती रोज पेपर मी टाकत असतो. न्यायालयीन भरतीविषयी लिपिकचा असेल, शिपायाचा असेल किंवा ड्रायव्हर पदाचा असेल, रोज पेपर टाकत असतो. म्हणून रोज तुम्ही पेपर सोडवता, बरोबर. म्हणून तुम्हाला विनंती आहे असेच पेपर सोडवत राहा. आणि मेन म्हणजे अजून महत्वाची गोष्ट, ज्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देतोय त्या जर तुम्ही प्रिंट करून जर तुमच्याजवळ ठेवल्या तरी चालतील, कारण की त्या तुम्हाला पुढे कामी येणार आहेत. कारण की टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकत असतो त्या प्रश्नपत्रिका तुमच्या कामीच येणार आहेत, आणि युट्यूब चॅनलवरती पण आपण पेपर टाकत असतो. या न्यायालयीन भरतीविषयी 100% तुम्हाला सक्सेस भेटेल या पद्धतीनेच. म्हणजे एक प्रश्न विचार करून मित्रांनो प्रश्नपत्रिका काढायला खूप वेळ जात असतो आणि खूप महिने लागते त्याला. म्हणून तुम्हाला सांगतो, पेपर सोडवताना OMR शीटवर सगळ्यांनी पेपर सोडवायचा, नेहमी मी तुम्हाला सांगत असतो. आता बघा, शिपाई पदाचा 30 मार्काचा पेपर आहे. किती मार्काचा? 30 मार्काचा पेपर आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आपल्या चॅनलवरती 30 मार्काचा पेपर मी नेहमी टाकत असतो, बरोबर. रोजच्या रोज पेपर येतात न्यायालयीन भरतीविषयी. पण जे ताई किंवा जे भाऊ आपल्या चॅनलवरती नवीन असतील, कदाचित त्यांना माहित नसेल, तर सर्वांना सांगतो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मोफत आहे सबस्क्राईब करणं. आपल्या चॅनलवरती लाईव्ह क्लासेस, प्रश्नपत्रिका, नोट्स या सगळ्या मोफत आहेत. एकही रुपयाचा तुम्हाला चार्जेस लागत नाहीत. रोजच्या रोज पेपर आपल्या चॅनलवरती टाकले जातात, टेलिग्राम चॅनलवरती पण आणि युट्यूब चॅनलवरती पण. म्हणून तुम्हाला विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्याने तुम्हाला 100% फायदा आहे. आणि बेल आयकन क्लिक करून ठेवा. नंतरला तुम्ही बोलता की सर क्लास चालू झाला, आम्हाला माहित नाहीये, कळालं नाहीये. म्हणून बेल आयकन जर तुम्ही क्लिक केलं तर नोटिफिकेशन तुम्हाला येते. 30 मार्काचा पेपर शिपायचा आहे. या 30 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला 29 पण मार्क पडणार नाहीत, आणि पडलेच नाही पाहिजे. मेन म्हणजे फक्त तुम्हाला 30 पैकी 30च पडले पाहिजे. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे लिस्ट त्यांची पात्रता काय आहे. त्यांची पात्रता त्यांनी सांगितलेली आहे की 15 मार्क पात्रता. किती पात्रता काय आहे? 15 मार्काची. पण लिस्ट लागली कितीला? 18 मार्कला, बरोबर. त्यांनी सांगितलं 15 मार्क तुम्हाला पाहिजे 30 पैकी, पण 18 मार्कवर लिस्ट क्लोज झालेली आहे. तर मित्रांनो, मी सगळ्यांना, सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना सांगतोय की जे पेपर मी देतोय तुम्हाला रोजच्या रोज सोडवण्यासाठी की याच्यानं तुमचा सराव होणार. आपलं एकमेव असं चॅनल आहे जे न्यायालयीन भरतीविषयी असेल, पोलीस भरतीविषयी असेल, त्या सगळ्या गोष्टीची गॅरंटीड मोफत तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतायत. म्हणून जे स्टडी मटेरियल तुम्हाला भेटत आहे त्याचा चांगला तुम्ही फायदा घेतला पाहिजे. आणि काही चुकीचे कमेंट जर करत असतील त्या चुकीच्या कमेंटकडे लक्ष देऊ नका. आणि तुम्ही नेहमी प्रश्न विचारता, सर 30 पैकी 30 आम्हाला मार्क पडतील का? तुमचा नेहमी प्रश्न असा एकच असतो, डाऊटफुल. मला तुम्ही सांगा, ज्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवताय, तुम्हाला मी नेहमी सांगितलेले OMR शीटवर प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायच्यात. कशावर सोडवायच्यात? OMR शीटवर. कारण की OMR शीटवर जे ताई किंवा ज्या भाऊ जे OMR शीटवर पेपर सोडवताय त्यांना 100% सक्सेस आहे. नाही ते मी तुम्हाला सगळं स्टडी मटेरियल देऊन पण तुम्ही फक्त अभ्यास करताय, रट्टा मारताय की नाही गड्या. आता हे प्रश्न येतं, हे वन लाईनर आहे, तसं आहे तसं आहे. तुम्ही जे वाचताय मेन म्हणजे, पण तुम्ही पेपर जर OMR शीटवर सोडत नाही, आणि दुसरी गोष्ट प्रश्नपत्रिकेचा तुम्ही सराव करणार नाही, आणि तुमची नेहमी कमेंट एकच येत असतं, नाही माझं शेवटचा चान्स आहे, असं आहे तसं आहे, अशा गोष्टी तशा. म्हणून मला तुम्ही सांगा, तुमचे जे प्रॉब्लेम असतील, मी मान्य करतो खूप जणांचे काही प्रॉब्लेम असतील, काही ताईंचं लग्न झालेलं असेल त्यांना पण अभ्यासासाठी खूप प्रॉब्लेम येत असतो, किंवा काही भावांना मेन म्हणजे जॉब करून पण ते अभ्यास करत असतील. मी सगळ्या गोष्टी स्वीकारतो. पण मित्रांनो, मी तुमच्यासाठी या सगळ्या प्रश्नपत्रिका असतील, आता नोट्सवर आपलं काम चालू आहे, नोट्स तयार करणं, नाही तर कोणत्या पण नोट्स मी तुम्हाला देणं ते योग्य नाही. म्हणून जे नोट्स अशात मी तयार करतोय की जे तुम्हाला 100% प्रश्न त्याच्यातून येतील. आणि आता तुम्ही प्रश्नपत्रिका रोज सोडवताय की नाही? रोज सकाळी पेपर येतो आपला, दुपारी पेपर होतो किंवा संध्याकाळी पेपर येतो, पण रोजच्या रोज आपला पेपर येतो. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कदाचित काही जण आपल्या चॅनलवरती नवीन असेल, त्यांना माहित नसेल, पण तुम्हाला सांगतो मी. मला तुम्ही सांगा, हा 30 मार्काचा पेपर मी तुम्हाला रोज सोडवण्यासाठी देत असतो. याचा सराव तुम्ही कामावर जरी आहात, आहे का नाही, तुम्ही कामावर जरी आहात, कुठं जरी आहात,
तर तुम्ही तो सराव करू शकता, तुम्ही बघू शकता. पण तुम्हाला काय आहे, तुम्हाला दुसरे व्हिडिओ बघण्यात आणि दुसरे टाइम बघण्यात जास्त म्हणजे इंटरेस्ट आहे. म्हणून आता वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ टाकले जातात ना, जे महत्वाचे आहेत तेच व्हिडिओ टाकले जातात. आणि मी सगळ्या ताईंचा, सगळ्या भावांचा विचार करूनच ती प्रश्नपत्रिका देत असतो की नाही गड्या, प्रश्नपत्रिकेची पातळी कशी असली पाहिजे. ज्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेचा विचार करून विश्लेषण पूर्ण केलं मी. ते विश्लेषण करूनच मी तुम्हाला त्या हिशोबाने ते प्रश्न देत आहे. आता कसं आहे, ड्रायव्हर पदासाठी खूप जणांचा मला मेसेज येतो की सर तुम्ही ड्रायव्हर पदाचा प्रश्नपत्रिका का टाकत नाही. मेन म्हणजे 3-4 दिवसापूर्वी मी ड्रायव्हर पदाची प्रश्नपत्रिका टाकलेली होती आपल्या चॅनलवरती. पण सांगायचं म्हटलं तर ड्रायव्हर पदाची प्रश्नपत्रिका पण मी आपल्या चॅनलवरती आता अवेलेबल करून देणार आहे. म्हणजे ज्यांनी ड्रायव्हर पदासाठी अर्ज केलेला आहे, म्हणजे पोलीस भरतीसाठी पण असेल या न्यायालयीन भरतीसाठी पण असेल, तुम्हाला दोन्हीकडे पण फायदा होणार याचा. फक्त तुम्ही याच्याकडे विचार करू नका की वरी लिहिलेले उच्च न्यायालय भरती ड्रायव्हर पदासाठी पेपर असं आपल्या पेपरवर लिहिलेलं असतं. म्हणून फक्त न्यायालयीन भरतीसाठी नव्हे तर पोलीस भरतीसाठी पण तुम्हाला तो पेपर कामी येणार आहे. डोकं चालवलं तर दोन्हीकडे पण डोकं आपलं कामी येतं. नाही तर तुम्ही जर म्हणला अरे बाबा हे तर न्यायालयीन भरतीचा पेपर आहे, मग कशाला आपण. ड्रायव्हर पदासाठी ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका नोट्स त्याच्यावर पण काम चालू आहे. आणि लिपिक पदासाठी आणि शिपाई पदासाठी, खास करून शिपाई पदासाठी खूप जणांनी अर्ज केलेले येतं आणि खूप जणांचा नेहमी प्रश्न येतो की सर शिपाई पदासाठी आम्हाला नोट्स पाहिजे. त्या नोट्सवर काम चालू आहे आपलं. त्या नोट्स तयार झाल्या की आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती दोन्हीकडे पण नोट्स टाकल्या जातील. म्हणजे असं एखाद्या ताईला किंवा भावाला असं नसलं पाहिजे की सर आम्हाला याच्यामध्ये काय झालं, 30 पैकी आम्हाला 25 मार्क पडले किंवा 28 मार्क पडले, असं नाही मित्रांनो. मला तुम्हाला 30 पैकी 30च मार्क पडले पाहिजे या हिशोबाने मी नोट्स तयार करत आहे. आणि ज्या प्रश्नपत्रिका मी तयार करत आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन म्हणजे क्लिअर झाल्या पाहिजेत की नाही. याच्यानं असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे, अशा कोणत्याच गोष्टीचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही नोट्स वाचताना आणि प्रश्नपत्रिका सोडवताना. आता तुम्ही कदाचित आपल्या चॅनलवरती काही जण नवीन असतील, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण की या चॅनलवर सगळे मोफत क्लासेस, प्रश्नपत्रिका, नोट्स, पीडीएफ फाईल सगळ्या मोफत आहेत. आणि विश्वास नसेल तुम्हाला, चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला काही जणांना विश्वास नसेल की नाहीकडे हे सर जे बोलत आहेत की खरंच बाबा मोफत आहेत का, आपल्या युट्यूब चॅनलवरती पण जाऊन व्हिडिओ बघा. आणि टेलिग्राम चॅनलवरती जर तुम्ही गेलात की तुम्हाला 100% जे मी बोलत आहे तीच माहिती आहे, खरी माहिती, प्रश्नपत्रिका. आणि दुसरी गोष्ट, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायच्या अगोदर लक्षात ठेवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कचरा टाकल्या जात नाही. कचरा म्हणजे काय माहितीये का, हे तू म्हणजे काही पण प्रश्न हे ते काही अशा गोष्टी, जाहिराती वगैरे अशा तशा बिलकुल नाही. जे तुमच्या महत्वाचे आहेत, जे अर्ज चालू होणार आहेत, जे प्रश्नपत्रिका आहेत, ज्या नोट्स आहेत, जे मेन महत्वाचं आहे, मी तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे. मी सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना एक शब्द दिलेला आहे की मला शिपाई भरतीमध्ये तुम्हाला 30 पैकी 30 मार्क पडलेच पाहिजे. आणि नंतरला ज्या टायमाला तुम्ही पेपरला जाणार त्या टायमाला तुम्ही स्वतःहून बोलणार की सर तुम्ही जे पेपर एवढे दिवस पेपर घेतले त्या पेपर मधले प्रश्न मेन म्हणजे 99% प्रश्न उतरले होते. त्याच पद्धतीनं मी पेपर तयार करतो मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे तुम्ही त्याच प्रकारे पेपर सोडवा ज्या प्रकारे मी पेपर तुमचा घेतोय. शिपाईचा असेल, लिपिकचा असेल. आणि या शिपाई आणि लिपिक, हे बघा, शिपाई आणि लिपिक पदासाठी तुम्हाला नोट्स ज्या तयार करणं चालू आहेत त्या नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्ही प्रिंट करून ठेवा. त्या लवकरच तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे मी, त्याच्यावर काम चालू आहे. असं नाही की कोणत्या पण 1, 2, 3, 4, 5 पेजेसच्या नोट देणार. मिनिमम 15-20 पेजेसचे जे मेन महत्वाचे आहेत, म्हणजे एका हप्त्यानं अशा नोट्स तुम्हाला मी देत जाणार. आणि त्या नोट्सचा अभ्यास, प्रश्नपत्रिकेचा अभ्यास, या सगळ्यांचा अभ्यास जर झाला तुमचा तर पेपरमध्ये तुम्ही कुठेच कमी नाही पडणार. त्याच्यानंतर चाफल्य चाचणीमध्ये तुम्हाला सगळं मार्गदर्शन केले जाईल. मुलाखत मध्ये पण तुम्हाला A to Z मार्गदर्शन केलं जाईल. आणि लक्षात असू द्या सगळ्यात महत्वाची गोष्ट, शिपाई पदासाठी असेल, लिपिक पदासाठी असेल या ड्रायव्हर पदासाठी हे पेपर अवघड नाहीये, जास्त अवघड नाहीये. फक्त तुम्ही काय, तुम्हाला भीती कशाची वाटत आहे, तुम्हाला भीती फक्त एकाच गोष्टीची वाटते मित्रांनो की अर्ज जास्त आलेत, आता आमचा नंबर लागेल का नाही, अशा तुमच्या मनात जी भीती असेल मित्रांनो, प्लीज कृपया विनंती आहे ती भीती आत्ताच तुम्ही दूर करा. कारण काय माहितीये का, तुम्हाला भीती एकाच गोष्टीची की आमचा नंबर याच्यामध्ये लागणार का. आता खूप ताईंचे मला मेसेज येतात, कमेंट येतात की त्या ताई बोलतात की नाही सर 29-30 मार्काचा पेपर आहे सर, आम्हाला एवढे मार्क पडतील का.
असं आहे का तसं आहे का, मी सर्वांना एकच प्रश्नाचं उत्तर नेहमी नेहमी का देऊ, मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही फक्त तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि जो शिक्षक शिकवणार आहे म्हणजे शिकवणारे शिक्षक आणि शिकणारे विद्यार्थी जर चांगले असतील ना तर 100% आपली पोस्ट फिक्स असते. आणि मोफत का शिकवतोय मी माहितीये का, गरिबीतून आले म्हणून तुम्हाला सांगतो. सगळ्या व्हिडिओमध्ये मी ते सांगतो का, की सगळ्या गोर गरीब मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना सगळ्यांना फायदा झाला पाहिजे. असं एकाही गृहिणीनं, ज्या ताईंचे लग्न झालेले आहेत, जे भाऊ ऑफिसमध्ये काम करतात, जे काम करून अभ्यास करतात, या सगळ्या गोष्टींचा मी जे तुम्हाला प्रश्नपत्रिका देतोय, तुम्ही जर त्याचा तेवढा अभ्यास केला, त्या नोट्स तेवढ्या वाचल्या, बाकी तुम्हाला काहीही वाचायची गरज नाहीये. नाहीतर तुम्ही काय करताय, तुम्ही अभ्यास करता आणि तो अभ्यास तुमच्या लक्षातच बसत नाहीये, तुम्ही भरडतच चाललेत. वन लाईनर घेतलं वाचत घेतलं, हे घेतलं ते वाचत. अभ्यास करण्याची पण काही टेक्निक असते. मेन म्हणजे अभ्यास करण्याची टेक्निक मेन म्हणजे कसं आहे, तुम्हाला मी नेहमी सांगत आलेलो आहे. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका घ्या, 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका. मेन म्हणजे कुठं पण बुक स्टॉलवर पुस्तक अवेलेबल आहेत विविध. आता विविध पब्लिकेशनचे पुस्तक आहेत, मी काय कोणत्या पब्लिकेशनचं नाव घेत नाही, पण तुम्हाला सांगतो, कोणत्याही बुक स्टॉलवर गेलात तुम्ही सरळ सांगा न्यायालयीन भरतीच्या प्रश्नपत्रिका द्या. तुम्हाला प्रश्नपत्रिका पहिले अनालिसिस करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही प्रश्नपत्रिका अनालिसिस करणार नाही तर तुम्हाला मित्रांनो कसं कळेल. आणि मी 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केलंय, त्या हिशोबानं सगळं मटेरियल जे आहे मी तुम्हाला देणार आहे. आणि रोजच्या रोज तुम्ही पेपर तसं पण सोडवत आहे. पण काही जण नवीन असतील आपल्या चॅनलवर, त्यांना माहित नसेल, त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, त्या सर्वांना सांगतो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला याचा 100% याचा फायदा होणार आहे. कारण कसं आहे, महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, लिपिक पदासाठी आणि शिपाई पदासाठी या 2 पदावर माझं एवढं टार्गेट आहे तुमच्या सर्वांसाठी, की तुमच्या सर्वांना नोट्स ज्या देणार आहे ना मी, त्या 100% तुम्हाला सक्सेस करणाऱ्या नोट्स आहेत. 100% लक्षात असू द्या. आणि दुसरी गोष्ट, लिपिक पदासाठी मी 30 मार्काचा, बघा 30 मार्क किंवा 50 मार्काचा पेपर जो देत असतो, याच्यासाठी हा पेपर देतात. 30 आणि 50 मार्काचा याच्यासाठी पेपर देत असतो. त्या पेपरचा तुम्हाला 100% म्हणजे ते प्रश्न जे उतरणारे प्रश्न येतात तेच प्रश्न मी देत असतो. तुम्ही म्हणत असाल की सर लिपिकचा तर 90 मार्काचा पेपर असतो, किती 90 मार्काचा, मग तुम्ही एवढा कमी मार्काचा का देता, हाय का नाही. तर सर्वांना सांगतो, 90 मार्काचा जरी पेपर असला, जेव्हा पेपर मेन म्हणजे मार्च पासून, बरोबर, मार्च म्हणजे पेपर जेव्हा पेपरची अपडेट आपल्याला येईल की मार्च मध्ये पेपर एंडिंगला होणार आहे, असे तर सध्या तर अपडेट आहे मार्चच्या एंडिंगला पेपर होणार. पण पेपरची जेव्हा अपडेट येईल त्याच्या 15 दिवसापासून मी तुम्हाला पहिले 30 मार्काचा पेपर होणार तुमचा, मग 50 मार्काचा, मग 90 मार्काचा, असे 3 स्टेप मध्ये मला तुमचे पेपर घ्यायचे रोजच्या रोज, ते पण मोफत. एकही रुपया आपल्या चॅनलवर चार्जेस लागत नाही, हे मेन लक्षात असू द्या. 30 मार्काचा, 50 मार्काचा, नंतरला 90 मार्काचा, हे असे पेपर तुम्ही रोज सोडवायचे. जेवढे तुम्ही पेपर सोडवणार तेवढं तुम्हाला 100% फायदा होणार आहे. 100% फायदा होणार आहे. आता काही जण अकॅडमीवाले असतील, काही चुकीचे मेसेज करतील मला कमेंटच्या खाली की तुम्ही मोफत देता का प्रश्नपत्रिका, असं देता का तसं देता का. तर सगळ्यांना विनंती आहे, सरळ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं, टेलिग्राम चेक करायचं आणि तिथं प्रश्नपत्रिका बघायच्या की सर खरं बोलतायत का खोटं बोलतायत. ओके, म्हणून तुम्हाला विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या ताईंपर्यंत, त्या भावांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा. सगळ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती आहे. म्हणून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा, कारण की खूप महत्वाचा चॅनल आहे. या चॅनलवरती सगळे लाईव्ह क्लासेस, प्रश्नपत्रिका, नोट्स, पीडीएफ फाईल या सगळ्या तुम्हाला मोफत आहेत. म्हणून चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त चॅनलची लिंक शेअर करा. थँक्यू.